12th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर कोणता चालू होता बघा, सॉलिड स्टेट. लास्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर हे स्टडी केलं होतं. मग त्याच्यामध्ये क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर इन वन डायमेन्शनमध्ये काय असतात, जे स्पियर एकमेकांना टच होतील असं फक्त आपण एका सिंगल रोमध्ये अटॅच करतो, अरेंज करतो. त्यानंतर 2 डायमेन्शनमध्ये क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर इन 2 डायमेन्शनमध्ये काय होतं तर 2 टाईपनं अरेंज करत होतं, एक स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. ते व्हिडिओ बघितला तुमच्या लक्षात आलं असेल कसं असतं स्क्वेअर क्लोज पॅकिंग अँड हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. देन 3 डायमेन्शनल क्लोज पॅक स्ट्रक्चर इन 3 डायमेन्शनल. 3 डायमेन्शनमध्ये आपण फक्त एक पॉईंट बघितला होता, स्टॅक्ड ऑफ स्क्वेअर क्लोज पॅकिंग. स्क्वेअर क्लोज पॅकिंग स्टॅक केल्यानंतर एकमेकांना अरेंज केल्यानंतर आपण लेअर वाईज ते अरेंज करत होतो, मग 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. मग स्क्वेअर क्लोज पॅकिंगमुळं कोणतं युनिट सेल तयार होतं तर, किंवा तुमचं जे क्रिस्टल लॅटिस तयार होतो तो काय होतो तर सिम्पल क्युबिक लॅटिस किंवा सिम्पल क्युबिक लॅटिस हा तुमचा प्रिमिटिव्ह सेल हे तयार होतं त्याच्यामध्ये. त्या राहिलेला जो पार्ट आहे त्याच्यातला 3 डायमेन्शनमधला तो आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. स्टॅकिंग ऑफ 2 हेक्झागोनल क्लोज पॅक लेयर्स. आता 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर करताना स्टॅकिंग ऑफ हेक्झागोनल क्लोज पॅकचं स्टॅकिंग कसं केलं जातं किंवा ते एकमेकांना कसे अरेंज केले जातात हे या पॉईंटमध्ये. To generate a close packed 3-dimensional structure, close packed 3-dimensional structure, hexagonal close packed layers are arranged in a perpendicular manner. जे hexagonal close packed layers असतात ते कसे अरेंज केले जातात तर perpendicular manner मध्ये. In doing so, sphere of the second layer are placed in the depression of the first layer. आता आपण याच्यामध्ये पण बघितलं होतं हेक्झागोनल क्लोज पॅक 2 डायमेन्शनमध्ये पण जो वरचा रो असतो त्याच्या जो डिप्रेशनमध्ये म्हणजे मध्ये जो व्हाईट स्पेस किंवा एम्प्टी स्पेस असतो त्याच्यामध्ये आपण काय करतो सेकंड रोचं स्पियर भरतो. त्यामुळे फर्स्ट रो काय असतो ए टाईप, सेकंड आपण बी टाईप म्हणतो, त्याच्यानंतर थर्ड पण आपल्या फर्स्ट रो सारखा येतो ए टाईप सारखा. तसंच इथं काय केलं जातं, हे लेअर प्लेस केले जातात. इफ द फर्स्ट लेअर इज लेबल्ड ॲज ए लेअर, जर फर्स्ट लेअरला आपण ए लेअर म्हटलं तर सेकंड लेअर लेबल्ड ॲज बी लेअर. बिकॉज ऑफ द 2 लेयर्स आर अलाइंड डिफरंटली. 2 लेअर काय होतात अलाइंड डिफरंटली असतात, म्हणून फर्स्ट जर ए झाला तर सेकंड काय असतो बी लेअर. इट इज इव्हिडंट दॅट, आता ती फिगर बघूया तेव्हा तुमच्या लक्षात येईल, दॅट ऑल ट्रायंग्युलर व्हॉइड्स of the first layer are not covered by the spheres of the second layer. आता ट्रायंग्युलर व्हाईट्स जो एम्प्टी स्पेस असतो तो काय असतो ट्रायंग्युलर असतो, तो काय असतो दुसऱ्या जो लेयर आहे त्यानं काय होत नाही कव्हर होत नाही. द ट्रायंग्युलर व्हाईट्स दॅट आर कव्हर्ड बाय स्पियर्स ऑफ द सेकंड लेयर जनरेट टेट्राहायड्रल व्हॉइड. आता सेकंड लेयरचा जो स्पियर असतो जो दुसरा लेअरचा, फर्स्ट लेअरमध्ये काय होतं कव्हर होत नाही. फर्स्ट लेअरमध्ये ऑल ट्रायंग्युलर व्हाईट्स असतात पण आर नॉट कव्हर्ड बाय द स्पियर्स ऑफ द सेकंड लेअर. सेकंड लेअरने ते कव्हर होत नाहीत, बट the triangular whites are covered by the sphere of the second layer. मग ते ट्रायंग्युलर व्हाईट्स कशाने जर कव्हर झाले सेकंड लेअर कव्हर झाले तर काय दिसतं टेट्राहायड्रल व्हॉइड. अ टेट्राहायड्रल व्हॉइड इज सराउंडेड बाय 4 स्पियर. जो टेट्राहायड्रल व्हॉइड आहे तो कशाने सराउंडेड होतो तर 4 स्पियरनं. टेट्रा म्हणजे 4 म्हणतो आपण. टेट्राहायड्रल व्हॉइड इज सराउंडेड बाय 4 स्पियर. ऑन जॉईनिंग द सेंटर ऑफ दिस 4 स्पियर अ टेट्राहायड्रॉन इज फॉर्म्ड. आता ते जर आपण जॉईन केले सेंटर त्याचे जे 4 स्पियरचे जे त्याला टच होतात ते 4 स्पियर जर जॉईन केले तर काय होतं टेट्राहायड्रॉन फॉर्म होतं, म्हणजे टेट्राहायड्रॉन सारखं स्ट्रक्चर दिसतं. फ्रॉम एन्क्लोजेस द टेट्राहायड्रल व्हॉइड्स. त्याच्यामध्ये आतमध्ये काय ते एन्क्लोज करतं टेट्राहायड्रल व्हॉइड इन्क्लोज करतं. आपण ही फिगर बघितल्यानंतर तुमच्या परत मी तेव्हा एक्सप्लेनेशन सांगते तेव्हा तुमच्या लक्षात येईल ते. द रिमेनिंग ट्रायंग्युलर व्हॉइड्स ऑफ फर्स्ट लेअर हॅव अबव देम द ट्रायंग्युलर व्हॉइड्स ऑफ द सेकंड लेअर. म्हणजे रिमेनिंग जे ट्रायंग्युलर व्हॉइड्स असतील फर्स्ट लेअरचे अबव देम ट्रायंग्युलर व्हॉइड्स ऑफ द सेकंड लेअर. ते काय असतात ट्रायंग्युलर व्हॉइड्स सेकंड लेअरचा जो व्हाईड असतो त्याच्यामध्ये वरती असतात. द ओव्हरलॅपिंग ऑफ ट्रायंग्युलर व्हॉइड्स. मग ते एकमेकांना काय होतं ओव्हरलॅप होतं. द ओव्हरलॅपिंग ऑफ ट्रायंग्युलर व्हॉइड्स फ्रॉम द 2 लेयर्स टुगेदर फ्रॉम अन ऑक्टाहेड्रल व्हॉइड. आता जे हे ट्रायंग्युलर व्हॉइड्स आहेत ते एकमेकांना काय होतात ओव्हरलॅप होतात. एक ओव्हरलॅप झाल्यामुळे काय होतं तर ऑक्टाहेड्रल व्हॉइड दिसतो त्याच्यामध्ये इज विच इज सराउंडेड बाय 6 स्पियर. आता हे फिगर 1.7 मध्ये दाखवले. तर हे आपण फिगर बघूया मग तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. 1.5 1.6 आणि 1.7 फिगर. आता ही डायग्रॅम बघा. ह्या डायग्रॅममध्ये काय दिले तुम्हाला हेक्झागोनल स्टॅकिंग म्हणजे हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर असतं ते कसं अरेंज करायचं. मग याच्यामध्ये लेअर फक्त अरेंज केले जातात. तुम्हाला माहिती आहे हेक्झागोनल आपण 2 डायमेन्शनमध्ये काय करतो एक स्पियरच्या डिप्रेशनमध्ये दुसरा स्पियर अटॅच करतो. तसंच हे 1 लेअर तुमचा जसा आहे तसं सेकंड लेअर डिफरंट येतो, तसा थर्ड लेअर आणि 1 लेअर सेम येतात. मग इथे तुम्हाला वेगळ्या कलरनं समजावं म्हणून दाखवले त्यांनी. जो फर्स्ट लेअरचा कलर आहे तो काय दाखवलाय ग्रे दाखवलाय बघा. हा ए लेअर आणि बी लेअरचा कलर काय दाखवलाय तुम्हाला तर रेड दाखवलाय.
हे तुम्हाला त्याच्यावरनं कळतं. हे फक्त काय झालं, पॅकिंग केलं. जसं आपण 2 डायमेन्शनमध्ये करतो तसं 3 डायमेन्शनलमध्ये फक्त त्याचे लेअर काय केले, असे अरेंज करून घेतले. आता हे अरेंज केल्यानंतर परत तुम्हाला काय सांगितलं होतं, तर ते वॉइड स्पेस याच्यातला जो एम्प्टी स्पेस आहे तो. आता एम्प्टी स्पेस मला सांगा, इथं पहिल्यांदा काय होतं, जी ही फर्स्ट लेअर असते स्टार्टिंगला जो फर्स्ट लेअर याच्यातला जो एम्प्टी स्पेस आहे, किंवा इथला बघा, इथं जो दिसतो एम्प्टी स्पेस तुम्हाला, किंवा इथं जो एम्प्टी स्पेस दिसतोय, ह्या साईडला पण आहे तसं एम्प्टी स्पेस. इथं जे एम्प्टी स्पेस दिसत आहेत, किंवा इथे बघा, इथे हे जे एम्प्टी स्पेस आहेत दिसत आहेत का सगळ्यांना, तुमच्या बुकमध्ये पण बघा वाटल्यास, हे जे एम्प्टी स्पेस आहेत ते काय ट्रायंग्युलर आहेत, इथं वरती पण आहेत तसे. मग इथलं काय होतं, जो फर्स्ट लेअर असतो तुमचा इज नॉट कव्हर्डेड बाय सेकंड लेअरचा जो व्हाईट स्पेस असतो तो फर्स्ट लेअरला काय करत नाही, कव्हर करत नाही. हे जे स्पेस दिसत आहेत तुम्हाला ते एम्प्टी स्पेस, ते काय ट्रायंग्युलर आहेत, पण हे वेगळे स्पेस दिसत आहेत बघा. इथं जे स्पेस आहेत बघा, इथं जो स्पेस आहे, इथं जो स्पेस आहे व्हॉइड स्पेस, हा काय आहे, तर हे काय दिसतं, एकमेकांना कव्हर झालेत. हा तो तुमचा वरच्या लेअरनं, इथे एवढा स्पेस आहे, हा तो काय केलाय, कव्हर केलाय. मग तो कव्हर केल्यामुळे जर सेकंड लेअरनं जर फर्स्ट लेअरचा जो स्पेस आहे तो कव्हर केला तर तो काय दिसतो तुम्हाला, टेट्राहायड्रॉन सारखं दिसतं. बघा हे जे स्ट्रक्चर आहे इथलं हे जे स्ट्रक्चर दिसते ते काय दिसतं, टेट्राहायड्रॉन सारखं दिसतं, रेग्युलर तुमचा टेट्राहायड्रॉन. आणि तो जो जर त्याला टच काय होतात, तर तुमचे 4 स्पियर टच होतात. बघा हा खालचा 1, 2, 3 आणि 4 असे 4 स्पियर त्या टेट्राहायड्रॉनला काय होतात, अटॅच होत असतात. म्हणून त्याला काय म्हणतात, तर टेट्राहायड्रॉन एन्क्लोजेस. हे तुम्हाला फिगर, ती पुढची फिगर दाखवते, पण आता इथे समजलं का बघा, जे एन्क्लोज होतात किंवा ओव्हरलॅप एकमेकांना जॉईन होतात, कव्हर होतात, म्हणजे फर्स्ट लेअरला सेकंड लेअरनं जर कव्हर केलं तर तुमचा व्हॉइड स्पेस कसा दिसतो, टेट्राहायड्रॉन दिसतो. आणि जर कव्हर नाही केलं तर तुमचा जसा रेग्युलरचा जो स्पेस आहे, कसला स्पेस, आपला ट्रायंग्युलर स्पेस आहे किंवा ट्रायंग्युलर व्हॉइड स्पेस आहे, असा हा ट्रायंग्युलर शेपचा दिसतो. 2 डिफरन्स समजला. जर सेकंड लेअरनं फर्स्ट लेअर कव्हर केला तर कसा दिसतो, टेट्राहायड्रॉन सारखा दिसतो. जर कव्हर नाही केला, हा जो खालचा लेअर आहे तो कव्हर नाही झाला, जर कव्हर नाही केलं तर तुमचं कसं दिसतं स्ट्रक्चर, तर ट्रायंग्युलर शेपमध्ये दिसतं. मग जर कव्हर केलेलं स्ट्रक्चर असतं ते काय राहतंच बघा, इथं आहे आता कव्हर केलेलं जर असेल तर तुम्हाला काय दिसतं, टेट्राहायड्रल होल दिसतो. आणि हा रेग्युलर काय दिसतो तुम्हाला, टेट्राहायड्रॉन सारखं स्ट्रक्चर दिसतं. मग तो स्पेस कसा असतो, तर टेट्राहायड्रॉन असतो. मग आता जे ट्रायंग्युलर स्पेस राहतात बघा, आता इथं जे ट्रायंग्युलर स्पेस राहिलेत, हे खाली तुम्हाला दाखवले जे ट्रायंग्युलर, जे कव्हर न झालेले, म्हणजे जर सेकंड लेअरनं जर कव्हर नाही केले, जे इथं आहेत ते असे हे ट्रायंग्युलर स्पेस. तर रिमेनिंग हे काय झाले, रिमेनिंग राहिले ट्रायंग्युलर स्पेस. तुमचं काय झालं, तो ऑक्टाहेड्रल झाला. तो ऑक्टाहेड्रल जो वाईड असतो तो काय असतो, कितीला टच होतो, नेबरिंग 4 स्पियरना टच होतो. त्याच्यातून जर तुम्ही सेंटर, त्याचे जे स्पियर टच होणारे सेंटर काढला तर रेग्युलर टेट्राहायड्रॉन सारखं दिसतं. मग इथं जे तुमचे ट्रायंग्युलर स्पेस राहिलेत किंवा ट्रायंग्युलर हे जे राहिले ट्रायंग्युलर, किंवा वरती पण तसे असतात ट्रायंग्युलर, मग ते ट्रायंग्युलर शेपचे काय होतात, ओव्हरलॅप होतात. आता हे जो ट्रायंग्युलर शेप राहिलेला, जे रिमेनिंग वाईड स्पेस आहे ट्रायंग्युलर, ते एकमेकांना काय होतात, ओव्हरलॅपिंग होतात. आणि ते ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे काय होतं, तर तुम्हाला ऑक्टाहेड्रल स्पेस जनरेट होतं. आता तुम्ही तशी डायग्राम काढून बघा, म्हणजे बघा हा एक ट्रायंग्युलर शेप तुमचा आणि दुसरा एक असा असं ट्रायंग्युलर. ते ट्रायंग्युलर एकमेकांना जॉईन झाल्यामुळे तुमचं काय होतं, तर ऑक्टाहेड्रल शेप काय होतो तिथं तयार होतो. इतकंच सांगितले. ते फिगर 1.7 मध्ये दाखवले बघा. हा टेट्राहायड्रल होल आणि जे ट्रायंग्युलर शेप रिमेनिंग राहून तुमचा हा काय झालं, ऑक्टाहेड्रल स्पेस तयार होतो. बघा हा एक तुम्हाला हा आपला एक अपेक्सचा आणि दुसरा हा एक, असं दाखवून तुम्हाला ते त्यांनी शेप काढलाय. तर शेप कसा होतो, तर ऑक्टाहेड्रल शेप तयार होतो. मग ह्याच्यामध्ये ऑक्टाहेड्रल वॉइडमध्ये काय होतं, किंवा ऑक्टाहेड्रल स्पेसमध्ये एक तुमचा जो एक तो ऑक्टाहेड्रल स्पेस किती ह्याला टच करतो, तर 6 स्पियरनं तिथं काय होतं, तो टच होतो. कारण जे फर्स्ट लेअरचे 3 आणि ओव्हरलॅपिंग होणार आहेत त्याचे 3 असे 6 स्पियरनं टच होतो. समजलं का बघा. हे प्लेसिंग थर्ड हेक्झागोनल क्लोज पॅक्ड लेअर. आता थर्ड हेक्झागोनल क्लोज पॅक्ड लेअर कसं प्लेस केलं जातं बघा. देर आर 2 वेज ऑफ प्लेसिंग थर्ड हेक्झागोनल क्लोज पॅक्ड लेअर ऑन द सेकंड. आता कोणते 2 वेजने ते हे प्लेस केले जातात. वन वे ऑफ डुईंग दिस इज टू अलाइन ऑफ द स्पियर ऑफ द थर्ड लेअर विथ स्पियर ऑफ द फर्स्ट लेअर. काय केलं जातं, थर्ड लेअरचा जो स्पियर आहे, जे आपण नॉर्मल बघितलं, आता पहिल्यांदा जे बघितलं तेच, जसं 2 डायमेन्शनमध्ये होतं तसं, कसं अलाइन सेम पाहिजे, व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली. फर्स्ट लेअरची आहे तशीच थर्ड लेअरची, म्हणजे सेकंड लेअरची आहे तशी फोर्थ लेअरची येणार. म्हणजे द रिझल्टिंग पॅटर्न ऑफ द लेअर्स विल बी एबी टाईप. म्हणजे रिझल्टिंग पॅटर्न काय येतो, तर एबी टाईप येतो. दिस अरेंजमेंट रिझल्ट्स इन अ हेक्झागोनल क्लोज पॅक्ड HCP स्ट्रक्चर. मग त्याच्या रिझल्टमध्ये तुम्हाला स्ट्रक्चर काय मिळतं, HCP, हेक्झागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. एबी टाईपचं जे स्ट्रक्चर असतं ते काय असतं, हेक्झागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. मेटल सच ॲज MgZn हॅव HCP
क्रिस्टल स्ट्रक्चर. मेटल कुठले कुठले Mg आणि Zn. ह्या मेटलना कुठलं स्ट्रक्चर असतं तर HCP हेक्झागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर असतं. पहिली समजली तुम्हाला अरेंजमेंट कशी करायची. फक्त जो तुमचा फर्स्ट अलाइनमेंट आहे तसा थर्ड यायला पाहिजे, जसा सेकंड आहे तसा फोर्थ, म्हणजे AB टाईप. फर्स्टला आपण ए म्हणतो, बीला सेकंडला बी म्हणतो, थर्डला परत ए येतो. त्यानंतर इन द सेकंड वे ऑफ प्लेसिंग द थर्ड हेक्झागोनल क्लोज पॅक्ड लेयर ऑन द सेकंड इज कव्हर्ड द ऑक्टाहेड्रल voids by sphere of the third layer. आता सेकंड वे मध्ये काय करतात, द थर्ड हेक्झागोनल क्लोज पॅक्ड लेयर म्हणजे तीन सेकंड वे बघा, द थर्ड हेक्झागोनल क्लोज पॅक म्हणजे आता थर्ड तुमचा हेक्झागोनल क्लोज पॅक लेयर करताना काय करतात, सेकंड इट ऑन द सेकंड इट इज कव्हर्ड द ऑक्टाहेड्रल वॉइड बाय द स्पियर ऑफ द थर्ड लेयर. थर्ड लेयरने ते ऑक्टाहेड्रल वॉइड जे असतात ते काय केले जातात, कव्हर केले जातात. इन सच प्लेसिंग the sphere of the third layer do not align with the sphere of the second layer or the sphere of the first layer. मग आता हे ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स आपले कव्हर करत करत जर तुम्ही ते अरेंज करत गेला तर जर थर्ड लेयरची जी जो रो येतो तुमचा किंवा थर्ड लेयर जी येते ती एक्झॅक्ट फर्स्ट सारखी पण नसते आणि सेकंड सारखी पण नसते, त्याचं अलाइनमेंट वेगळं असतं. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघत होतो, जसं फर्स्ट आहे तसं थर्ड येतं, सेकंड आहे तसं फोर्थ येतं, किंवा चारही तुमच्या लेअर आपल्या सेम असतात. पण आता तसं येत नाही की तुम्ही जेव्हा ते ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स कव्हर करत जर त्याचं प्लेसिंग करत गेलो, आपण स्पियर प्लेस करत गेलो तर थर्ड लेअर काय होत नाही, मॅच होत नाही. डू नॉट अलाइन विथ स्पियर ऑफ द सेकंड अँड फर्स्ट लेअरला ते मॅच होत नाही. तर थर्ड लेअर इज देअर फॉर कॉल्ड, ती वेगळीच असते थर्ड लेअर, म्हणून त्याला काय म्हणतात तर सी लेअर. द स्पियर ऑफ द फोर्थ लेअर आर गेट अलाइन्ड विथ द स्पियर ऑफ द फर्स्ट लेअर. मग परत काय होतं, परत जर तुम्ही प्लेस करायला गेला तर जी स्पियरची फोर्थ जी लेअर येते ती काय होते, सेम फर्स्ट लेअर सारखी येते, म्हणजे ए लेअर सारखी येते. हेन्स द फोर्थ लेअर इज कॉल्ड ए लेअर इन दिस पॅटर्न. आता या पॅटर्नमध्ये आपला पॅटर्न कसा होणार, एबीसी पॅटर्न येणार, कारण थर्ड लेअर पण डिफरंट येते. दिस पॅटर्न ऑफ स्टॅकिंग हेक्झागोनल क्लोज पॅक्ड लेयर्स इज कॉल्ड एबीसी. त्या पॅकिंगला काय म्हणतात, एबीसी. दिस अरेंजमेंट रिझल्ट इन क्युबिक क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. काय म्हणायचं, त्या अरेंजमेंटला काय म्हणतात, क्युबिक क्लोज पॅक, CCP. लक्षात ठेवा नाव, क्युबिक क्लोज पॅक CCP स्ट्रक्चर. दिस इज द सेम ॲज FCC स्ट्रक्चर. ते सेम कशासारखं असतं, FCC स्ट्रक्चर. मेटल सच ॲज कॉपर अँड AG हॅव CCP और FCC क्रिस्टल स्ट्रक्चर. जे मेटल असतात कॉपर आणि पुढला सांगितलंय AG म्हणजे कोणता मेटल, सिल्वर. कॉपर आणि सिल्वर याचे जे हे असतात मेटल, त्याच्या मेटलचे जे स्ट्रक्चर असतात ते कसे असतात, CCP किंवा FCC. हे सेम FCC सारखं स्ट्रक्चर दिसतं. आणि वरती जे आपण सेम होतं AB होतं ते कसं होतं, SCP हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. समजलं का, बघा आता डायग्राम दाखवते त्याच्यावरून तुम्हाला परफेक्ट समजेल. आता डायग्राम बघा, ह्या डायग्राममध्ये जी ए दिसतंय, ए डायग्राम आहे, त्याच्यामध्ये कोणतं आपलं अरेंजमेंट आहे तर AB अरेंजमेंट. म्हणजे जसं तुमचा फर्स्ट लेअर आहे तसं काय असतो, थर्ड लेअर असतो, आणि जसं सेकंड लेअर आहे तसा फोर्थ लेअर. त्यामुळे त्याला आपण म्हणतो AB, त्याला म्हणतात HCP हेक्झागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. आता नवीन काय आहे त्याच्यानंतरचं तर सी लेअरमध्ये काय करतात, ऑक्टाहेड्रल जो तुमचा स्पेस आहे तो कव्हर केला जातो. मग तो ऑक्टाहेड्रल स्पेस कव्हर केल्यामुळे तुमचा थर्ड लेअर आहे तो काय, तो डिफरंट येतो. आयदर तो फर्स्ट सारखा पण दिसत नाही आणि सेकंड सारखा पण दिसत नाही, त्यामुळे तो काय होतो, कव्हर होतो लेअर. ऑक्टाहेड्रल स्पेस कव्हर झाल्यामुळे थर्ड लेअर तुमचा वेगळा येतो, त्यामुळे तिथं आपण काय म्हणतो ABC. हे स्ट्रक्चर काय तर डिफरंट येतात. तिथे तुम्हाला एक्सपांडेड व्ह्यू पण दाखवलाय की त्याचं एक्सपांड कसं होतं ते बघा डायग्राम, आणि त्याची थेरी काय आहे ती लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे बघा, कोऑर्डिनेशन नंबर इन क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. आता कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय असतो, जेवढे सेंट्रल जो तुमचा सेंट्रल स्पियर असेल त्याला जेवढे बाहेरून स्पियर अटॅच असतील किंवा त्याला टच होत असतील, जेवढे नंबर ऑफ स्पियर टचेस किंवा अटॅचेस टू द सेंट्रल स्पियर, त्याला तेवढा काय असतो, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. देन दिस नंबर इज कॉल्ड एज कोऑर्डिनेशन नंबर. बघा आता प्रत्येकात कसा कोऑर्डिनेशन नंबर असतो आपण बघूया. सिंपल क्युबिकमध्ये किंवा HCP BCC मध्ये, FCC मध्ये ते काय ते बघूया त्याच्यामध्ये. मग इन द सिंपल क्युबिक SC क्रिस्टल स्ट्रक्चर द रिझल्ट फ्रॉम स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर्स. आता स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेअरने सिंपल क्युबिक तयार होतो, हे आपण आधी बघितलं. इच स्पियर इज सराउंडेड बाय 6 नेबरिंग स्पियर. आता प्रत्येक जो स्पियर असतो त्याच्यातला इच स्पियर म्हणजे जो सेंटरचा जो स्पियर आहे तो नेबरिंग किती स्पियरना सराउंड असतो तर सराउंडेड बाय 6 नेबरिंग स्पियर. 4 इन इट्स ओन लेअर. ओन लेअरमध्ये किती असतात, 4 असतात, आणि 1 अबोवच्या लेअरमध्ये आणि 1 बिलोच्या लेअरमध्ये. म्हणजे जो दुसऱ्या लेअर त्याला अटॅच होतात त्यातल्या 2 लेअरमधला, 1 अबोव आणि 1 बिलो, आणि 4 ओन लेअरमधला. म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो तर 6 कोऑर्डिनेशन नंबर.
हेन्स द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ एनी स्पियर इन SC म्हणजे सिंपल क्युबिकमध्ये कोणत्याही स्पियरचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो 6. कसं काढलं त्याच्या नेबरिंग किती स्पियर अटॅच आहेत, एका स्पियर किती नेबरिंग स्पियरना अटॅच करतो 6 म्हणजे त्याचे ओन 4 असतात आणि एक बिलो आणि एक अभव, त्याच्यावरून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो 6. त्यानंतर बघा इन बोथ HCP अँड CCP अँड FCC म्हणजे फेस सेंटर्डमध्ये हेक्झागोनल क्लोज पॅकमध्ये आणि CCC मध्ये क्लोज क्युबिक पॅकडमध्ये किंवा क्लोज क्युबिक पॅकिंगमध्ये the structure that result from stacking of hexagonal close packed layers. याच्यामध्ये काय असतात, हेक्झागोनल क्लोज पॅक लेअर असतात इन 2 डिफरंट वेज. इच स्पियर इज सराउंडेड बाय 12 नेबरिंग स्पियर. याच्यामध्ये किती स्पियरना अटॅच सराउंड होतो हा 12 नेबरिंग स्पियरना, म्हणजे साईडचे त्याचे स्पियर किती होतात, एक स्पियर 12 दुसऱ्या स्पियरना अटॅच होतो, म्हणजे 6 इन इट्स ओन लेअर. ओन लेअरमध्ये किती असतात 6 असतात, 3 अबव अँड 3 बिलो, म्हणजे असे टोटल काय होतात 12 होतात. हेन्स द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ एनी स्पियर इन SCP और CCP अँड FCC इज 12. आता हे तुम्हाला MCQ ला विचारू शकतात. कोऑर्डिनेशन नंबर HCP मध्ये किती असतो, CCP मध्ये किती असतो, FCC मध्ये किती असतो, तर 12 असतो. आणि याच्यामध्ये किती असतो, SC मध्ये किती असतो तर 6 असतो कोऑर्डिनेशन नंबर. राहील लक्षात, हे कसे कॅल्क्युलेट केले ते पण तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कोणता आहे बघा, द नंबर ऑफ व्हॉइड पर ॲटम इन SCP अँड CCP. आता नंबर ऑफ व्हॉइड्स, एका त्या व्हॉइड्सवर पर ॲटम स्पेस किती असतो. द टेट्राहायड्रल अँड ऑक्टाहायड्रल व्हॉइड्स ऑकर इन SCP अँड CCP. CCPलाच आपण FCC स्ट्रक्चर म्हणतो. मग टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रल व्हॉइड्स कशामध्ये ऑकर होतात, SCP आणि FCC स्ट्रक्चरमध्ये. देअर आर 2 टेट्राहायड्रल व्हॉइड्स असोसिएटेड विथ इच ॲटम. किती असतात बघा, देर आर 2 टेट्राहायड्रल, 2 टेट्राहायड्रल व्हॉइड असोसिएटेड विथ इच ॲटम. एका ॲटमला किती असतात 2 टेट्राहायड्रल व्हॉइड्स. आपण बघितले ते स्पियर अटॅच होताना एका 2 टेट्राहायड्रल व्हॉइड्स कसे असतात, एका ॲटमसाठी असतात. द नंबर ऑफ टेट्राहायड्रल व्हॉइड इज हाफ दॅट ऑफ टेट्राहायड्रल व्हॉइड्स. मग ते द नंबर ऑफ ऑक्टाहायड्रल व्हॉइड्स, ऑक्टाहायड्रल व्हॉइड्स किती असतात, हाफ दॅट ऑफ टेट्राहायड्रल व्हॉइड. टेट्राहायड्रल व्हॉइडपेक्षा ऑक्टाहायड्रल व्हॉइड काय असतात, त्याचे हाफ असतात, कारण टेट्रा म्हणजे 4 म्हणतो आपण. ऑक्टाहायड्रल म्हणजे किती असतात 6 असतात. कारण ऑक्टाहायड्रल व्हॉइड कसं तयार होतं, तर जे तुमचे ट्रायंग्युलर अपेक्स असतात ते जेव्हा एकमेकांना 2 ओव्हरलॅप होतात तेव्हा ऑक्टाहायड्रल व्हॉइड होतो. त्यामुळे टेट्राहायड्रल व्हॉइड जेवढे असतात त्याच्या हाफ काय असतात, ऑक्टाहायड्रल व्हॉइड्स असतात. दस देअर इज 1 ऑक्टाहायड्रल व्हॉइड पर ॲटम. पर ॲटम किती असतो, ऑक्टाहायड्रल व्हॉइड 1 असतो आणि टेट्राहायड्रल व्हॉइड काय असतात 2 असतात. एक पर ॲटम टेट्राहायड्रल व्हॉइड 2 आणि ऑक्टाहायड्रल व्हॉइड 1. राहील का लक्षात बघा, SCP आणि CCP मध्ये किंवा FCC मध्ये. रिमेंबर, आता पुढं रिमेंबर दिले, इफ N डोनेट्स नंबर ऑफ पार्टिकल. N काय डोनेट करतं, नंबर ऑफ पार्टिकल्स. देन नंबर ऑफ टेट्राहायड्रल व्हॉइड्स इज 2n. त्यामुळे टेट्राहायड्रल व्हॉइड किती असतात तर 2n. बघा टेट्राहायड्रल काय असतो, नेहमी डबल असतो, त्याच्या 2 असतात. 2 असले तर एक ॲटम तुमचा तिथं असतो, म्हणजे टेट्राहायड्रल व्हॉइड किती असतील 2n असतील. आणि दॅट ऑफ ऑक्टाहायड्रल व्हॉइड काय असतो, त्याच्या हाफ म्हणजे n. समजलं का बघा. आता हे टेट्राहायड्रल व्हॉइड किती असतात, नेहमी 2 असतात, म्हणजे डबल असतात. जेवढे तुमचे ॲटम्स असतील पर ॲटम 2 असतात टेट्राहायड्रल व्हॉइड. आणि ऑक्टाहायड्रल व्हॉइड काय असतो, पर ॲटम टेट्राहायड्रल व्हॉइड जेवढे असतील त्याच्या हाफ असतो, म्हणजे जेवढे ॲटम्स असतील तेवढं ऑक्टाहायड्रल व्हॉइड्स असतात. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जो आहे पॅकिंग इफिशियन्सी, तो आपण आता नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय.